देशामध्ये बेरोजगारी वाढत आहे, जागोजागी माणसं उपाशी मरत आहेत, त्याकडे कोणतेही दुर्लक्ष न करता, विकासाचं राजकारण न करता हे फक्त जातीयतेचं आणि धर्माचं राजकारण करत आहे. आणि या धर्माचं राजकारण काही लोकांचं पोट भरणार नाही. आज देशामध्ये किती महागाई वाढलेली आहे. पेट्रोलचा दर सुद्धा 60 रुपयावरून 120 रुपयापर्यंत गेलेला आहे. गॅस सुद्धा 400 रुपयाचा आज 1200 रुपयापर्यंत गेलेला आहे. आज प्रत्येक ठिकाणी गेलं तर महागाई वाढलेली आहे. महागाईच्या मुद्द्यावर न बोलता ते फक्त जातीयतेच्या आणि धर्माच्या मुद्द्यावर बोलत आहे. हे सर्वस्व चुकीचं आहे. त्यांनी आपल्या विकासाच्या कामावर मत मागितलं पाहिजे, न की त्यांनी राम मंदिराच्या किंवा इतर धर्माच्या नावावर मत मागितलं नाही पाहिजे. त्यांनी 10 वर्षात काय केलं हे त्यांनी जनतेला सांगितलं आहे. बीडच्या निवडणुकीकडे आपण कसं बघता? बीडची ही निवडणूक जी आहे ती प्रस्थापितांविरुद्ध वंचितांची लढाई आहे आणि या लढाईमध्ये वंचित 100% बाजी मारणार आहे. थँक्यू सर. थँक्यू.